इस्लाम धर्मीय असतील किंवा अनेकांनी बाबासाहेबांना अनेक ऑफर केल्या होत्या की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, पण तिथेही बाबासाहेबांनी कुठलाही शिरभंग न करता बुद्धांचा मार्ग स्वयंस्फूर्तीने निवडला. एवढंच नव्हे तर त्या धर्मामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी परिवर्तन केलं. कसं? स्वतः बाबासाहेब शीलवान होते. बाबासाहेबांनी प्रथम दीक्षा घेतली, कारण बुद्ध धर्मामध्येही काही परंपरा होत्या की भिक्षुनेच दीक्षा घ्यायची. परंतु त्या जसं बुद्धांना वाटलं की ह्या पंचशिलाच्या विरोधात काम केल्यामुळे माणूस लयात जात असतो, समाज लयात जात असतो, तसं बाबासाहेबांनी चिंतन केलं की आता माझा समाज कशामुळे लयात जात असतो. तर त्याच्यासाठी 14 ऑक्टोबर 1956ला जणू काही धम्माला सुद्धा कवच कुंडला बाबासाहेबांनी निर्माण करून दिली, ते म्हणजे 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून. मित्रांनो, 1 ते 8 प्रतिज्ञा जर आपण वाचल्या, जणू काही हा रेड सिग्नल आहे बघा, आता रेड सिग्नल दिसतोय की तुम्ही जाऊ नका, थांबा, स्टॉप देअर, तिथंच थांबा, कारण मग चला. तशा त्या बाकीच्या प्रतिज्ञा आहेत आणि शेवटच्या प्रतिज्ञा म्हणतात हिरवा कंदील, आता तुम्ही बिनधास्त चालू शकता. मित्रांनो, हे शिरवाने व्यक्तीच करू शकतो. म्हणून आपलं तिसरं जे आराध्य म्हणजे दैवत होतं, उपास्य दैवत होतं, ते म्हणजे शील. आणि त्या शिलाचरणी बाबासाहेबांनी आज हे विश्व निर्माण केलं. आम्हाला आज इथे बसण्याचा जो अधिकार आहे ना, तो त्याच्यामुळेच मिळाला. मित्रांनो, विद्या संपादन केली, पहिलं उपास्य दैवत पूर्णतः आत्मसात केले. त्याच्यानंतर दुसरं उपास्य दैवत ते म्हणजे शील. एवढंच नव्हे तर ज्या वेळेस आपल्यावरनं आपण पहा, आपण बाबासाहेबांना आपला आदर्श मानतो, भगवान बुद्धांना आपला आदर्श मानतो. येतात म्हणजे मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदर्श मानणारी व्यक्ती आहोत. परंतु कधी कधी विद्या घेऊन सुद्धा काही मंडळी पगार झाला आणि रविवार आला की आपल्या सर्वांनाच माहिती की मी त्या रस्त्याने तरी आपण चालायला तयार राहायला पाहिजे आणि चालायचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण प्रयत्नशील माणसं आहोत. दारिद्र्यात ढकलत आहेत का? उदाहरणार्थ की त्या काळात जो आमचा समाज जे काही गुरांचं ओढणं किंवा त्यांचे हाडं विकणं, त्यांची शिंग विकणं, त्यांचे खुरं विकणं हे काम करत होता. आणि मग तो केसरीचा संपादक वार्ताहर म्हणला की हे सगळं उत्पन्न त्यांचं पुढे, कारण ते हे काम करणार नाही. मित्रांनो, बाबासाहेबांनी ऐकून घेतलं. अनेक वेळा 2 वेळा तो माणूस बोलला. शेवटी संगमनेरच्या सभेमध्ये पुन्हा त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला. मग बाबासाहेब असं म्हणले की मित्रा, मी तुला आता उत्तर इथे देऊ का सभेत देऊ? बरं, जाऊ दे, मी तुला सभेतच ते उत्तर देतो. ज्यावेळेस सभा सुरू झाली त्यावेळेस बाबासाहेब त्याला म्हणले, मित्रा, तुला घरी किती माणसं आहेत? तर तो म्हणला की मी आहे, माझी पत्नी, माझी मुलं आहेत, माझा मोठा भाऊ आहे, त्याची मुलं आहेत, आई वडील आहेत. बाबासाहेब म्हणले, अरे बापरे, एवढं मोठं कुटुंब आहे तुझं, आणि एवढं मोठं कुटुंब तू कसं चालवत असतो? तर तू एक काम कर, माझा समाज जे काही काम करतो ना, गुरं ओढणं, त्याची शिंग विकणं, त्याची हाडं विकणं, त्याची खुरं विकणं, त्याचं मांस विकणं, एक काम कर, त्यांना ते 500 रुपये मिळतात ना, ते 500 रुपये पण तूच घे आणि अजून मी वरून तुला 500 रुपये देतो, तुझा परिवार मोठा आहे. पहा किती बेधडकपणे स्वाभिमानी बाबासाहेबांनी ही गोष्ट केली. कुठे चुकले नाही बाबासाहेब. ज्यावेळेस गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधींचा परिचय बोलायचा प्रसंग आला त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, महात्मा गांधी असं म्हणले होते, ते तर कधी महात्मा म्हणतच नव्हते, पण एक थोर व्यक्ती म्हणून आपण म्हणूया. पण कसं, महात्मा गांधी म्हणले होते की डॉक्टर आंबेडकर, तुमचा जन्म झाला नाही तेव्हापासून मी समाजकार्य करतोय, तेव्हापासून मी अस्पृश्यांसाठी काम करतोय. बाबासाहेब म्हणले की तुम्ही ताईचं काम करता, आईचं करत नाही. तर अस्पृश्यांचा जर तुम्हाला कडवळा असता तर तुम्ही काँग्रेसमध्ये डिक्लेअर केलं असतं. तुम्ही जसं काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना गांधी टोपी कंपल्सरी करतायत, खादी कंपल्सरी करतायत, तसं तुम्ही तुमच्या काँग्रेसमध्ये येणाऱ्या व्यक्तीला सांगितलं असतं की एखादा तरी अस्पृश्य माणूस तुमच्या घरी नोकरी ठेवा, आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही त्यांच्या घरी जेवायला जा किंवा तुम्हाला त्यांच्याकडे जेवायला बोलवा, तरच तुम्हाला काँग्रेसमध्ये घेऊ. असं का तुम्ही डिक्लेअर नाही केलं? पहा काय उत्तर आहे. त्यावेळचे गांधी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे गांधी असं समजलं जायचं. मित्रांनो, त्याही महात्मा गांधींना स्वाभिमानी बाबासाहेबांनी अशी उत्तरे दिली, कारण त्यांनी स्वाभिमानाला आपलं उपास्य दैवत मानलेलं होतं. मग आता हा स्वाभिमान आपल्यामध्ये आहे का हो?
कालच कुठे मी बाजारात गेलो आणि तिथे एक वस्तू घेत होतो, तर त्या आजीबाई म्हणले, भाऊ काय सांगू, या राजकारण्यांनी एवढी मोठी महागाई केली, काय आता जीवन जगणं मुश्किल झालं. म्हटलं मावशी इलेक्शनमध्ये किती पैसे घेतले होते, हसायला लागले. भाऊ 500 रुपये मिळाले होते. म्हणजे 500 रुपये तू तुझं 5 वर्षाचं मन विकून टाकलं, मत विकून टाकलं, काय तुझ्या स्वाभिमान आहे. मित्रांनो, आपल्या स्वतःकडे पहा. ज्यांना आम्ही आमचा आदर्श म्हणतो त्याचं उपास्य दैवत म्हणजे स्वाभिमान होता. आज आमच्याकडे किती स्वाभिमान आहे हो. काही आपल्या तृष्णेपायी आम्ही विकले जात आहोत का. जर अशी परिस्थिती असेल तर आज समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते खरंच आम्ही बाबासाहेबांना आदर्श मानतो आहोत असं वाटतं का आपल्याला. आणि खरोखर वाटत असेल तरी मला सुद्धा आनंदाची गोष्ट वाटते की आपण त्या मार्गाने जात आहोत. तर ज्या बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य स्वाभिमानाने जगलं, कुणालाही भीक घातली नाही बाबासाहेबांनी त्या काळात, असल्या किती मोठा असतील. कारण बाबासाहेबांकडे 3 महत्वाचे गुरु होते. त्या गुरूंचे विचार होते आणि स्वतःचे 3 उपास्य दैवत होते, ते म्हणजे विद्या, शील आणि स्वाभिमान. या तिन्ही गोष्टींचा आपण कधी विचार करतो का. जेव्हा आम्ही बुद्ध आणि बाबासाहेब यांना आमचा आदर्श मानतो त्यावेळेस ह्या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरवण्याचा प्रयत्न करतो का. मित्रांनो, मला माफ करा, मी तुम्हाला म्हणजे उपदेश नाही करत, तर मला जे काही समजलं, कारण माझेही आदर्श बाबासाहेब आहेत, मी त्यांच्याकडनं जे काही शिकलो तेच मी तुमच्यासमोर मांडायचा केवळ प्रयत्न करीत आहे. असं समजू नका की हा आपल्याला डोस देतो आहे, काहीतरी म्हणजे शिकवण देत आहे. मी देत नाही, कारण माझ्या बाबासाहेबांची आणि बुद्धांची उंची माझ्यासारखा ठेकणा माणूस मोजू शकत नाही. माझ्याकडे एवढी टेप नाहीये की त्यांची उंची मी मोजू शकेल, परंतु मी त्यांच्या शिकवणीतून जे काही शिकलो, जे काही अनुभवलं ते मी आपल्यासमोर कथन करीत आहे. तर खरोखर आज 135 वर्ष आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करता आपला समाज. पण याच्यात आपण या 3 गोष्टींकडे कधी पाहिलं का की कुठे होती बाबासाहेबांची विद्या, कशी होती, कशी संपादन केली. का केवळ माझ्या बाबासाहेब शाळेच्या बाहेर शिकले ते झालं, तर त्यांच्या कष्टाचं काय फळ. आपणही विद्यावान व्हावं आणि ती आचरणात आणावी. कारण विद्याचरण संपन्न, केवळ विद्या घेणं पुरेसं नाही, तर ते आचरणात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मी शीलवान व्हायला पाहिजे. शीलवान होत असताना मी स्वतःही शीलवान व्हायला पाहिजे. आणि समाजाची दुसरी गोष्ट म्हणजे माझा स्वाभिमान कुठे आहे. आणि मी पुढे थोडेसे काही मिळाले की मी तिकडे झुकतो का, माझा स्वाभिमान सोडून देतो का, नाही. तर मित्रांनो, खरं तर जयंती साजरी करत असताना हीच गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्या आदर्शांनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचं फळ मी कसं देतोय. कारण अनाथ पिंडेकडे बुद्धांना ज्यावेळेस विचारलंय की गृहस्थाला गृहस्थ किंवा गृहिणीला सुखी जीवन जगायचं असेल तर त्याने काय करावं, त्याच्यामध्ये बुद्धांनी अनाथ पिंडकाला एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे की त्या माणसामध्ये ऋणरहितपणा असायला पाहिजे. ऋणरहितपणा म्हणजे काय, ऋणरहित कुणाचं, ऋण म्हणजे कर्ज. मग कर्ज कुणाचं असतं, कर्ज आई वडिलांचं असतं, आपल्या गुरूंचं असतं, आपल्या आदर्शांचं असतं, आपल्याच कल्याण मित्रांचं असतं. मग त्यांचं कर्ज कसं फेडायचं, तर त्यांचं ऋण फेडणं म्हणजे त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणं म्हणजे त्यांचं ऋण फेडणं. आई वडिलांनी जन्म दिला तरी सुद्धा मुलं म्हणतात काय उपकार केले आमच्यावर, तुमचं कर्तव्य होतं. मित्रांनो, तसं नाही. त्यांचं जरी कर्तव्य होतं तरी सुद्धा या विश्वामध्ये त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, तर त्यांचं ऋण फेडणं म्हणजे त्यांचं चांगलं नाव निघायला पाहिजे. नाहीतर आपण अकुशल वागलो तर लोक काय म्हणतील, हा अमुक तमुक पोरगा बघा कसा जीवन जगतोय, हा बघा जयभीम मला कसं जीवन जगतोय. कधी कधी तर आता बौद्धच म्हणतात आपल्याला, बघा हे बौद्ध माणसं कशी जीवन जगतायत. जर आपल्याला आपल्या आदर्शांप्रती एकनिष्ठ राहायचं असेल तर आपल्या आदर्शाने दिलेली शिकवण अंगीकारणं, आपल्या आचरणात उतरणं हे महत्वाचं आहे. आणि त्यालाच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणं असं म्हणूया आपण, आणि तीच खऱ्या अर्थाने जयंती होईल. तर या ठिकाणी मी काही ओळी आपल्यासमोर म्हणतोय किंवा मला आता काही सुचल्या की मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर मी माझं हे थोडंसं लांबलेलं शब्द या ठिकाणी थांबवणार आहे. रोज पहाटे सूर्य दिसावा, रोज पहाटे सूर्य दिसावा की तुमची आठवण येत राहील.
रोज पहाटे सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील. अंधारच होता नशिबी ज्यांचा, त्यांना प्रकाशाचं दाड दिसत राहील. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्ही संविधान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्ही संविधान दिलं. ज्योतिबांची विचारधारा टिकवण्यासाठी निरक्षरतेचा कलंक पुसून टाकला. तुम्ही वेचलं आयुष्य, तुम्ही वेचलं आयुष्य सामान्यांच्या सुखासाठी. आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही, बाबासाहेब स्मरतो आम्ही. बाबासाहेबांना स्मरतो आम्ही. शाहू फुलेंच्या विचारांना उंदडी तयार धरतो आम्ही. मित्रांनो, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी शाहू फुले यांना आपल्या उंदडीत दिलेलं आहे, बुद्धांच्या ओटीमध्ये आपल्याला टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ते असंही म्हणतो कवी की जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे, कारण तुम्ही दिलेलं संविधान समतेचा नियम आहे. म्हणून हा सलोखा, ही बंधुता, राष्ट्रभावना वाढत जाईल. रोज पहाटे सूर्य दिसला की बाबासाहेब तुमची आठवण येत राहील. बाबासाहेब तुमची आठवण येत राहील. मित्रांनो, खरोखर जर बाबासाहेबांना स्मरायचं असेल, बाबासाहेबांना आठवायचं असेल तर सूर्य उगवला, कारण प्रत्येक सूर्य म्हणतोय आपण बाबासाहेबांना, सूर्य उगवला की त्याचं सुंदर असं तेज ह्या विश्वावर पडत असतं आणि संपूर्ण विश्व हे चैतन्यमय होत असतं. तशी बाबासाहेबांची नुसती आठवण जरी काढली तरी आपलं जीवन आणि आपल्या इतरांचंही जीवन चैतन्यमय करण्यासाठी, प्रकाशमान करण्यासाठी आपण तत्पर जर राहिलं तर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करू असं मला वाटतं. आपण माझे काही शब्द ऐकून घेतले, कदाचित त्याच्यातनं जर काही वेगळं आलं असेल, कृपया जे घ्यायचं असेल तेवढंच घ्या, बाकीचं या ठिकाणी सोडून घ्या. पुन्हा मी आपल्या सर्वांना बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझ्या शब्दांना मी विराम देतो. सर्वांना पुन्हा मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. मी धम्मधारी धर्मयश. आज बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त बुद्धानुस्मृती विहार काळेवाडी या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघ देवरोड काळेवाडी सेंटरच्या वतीने सकाळी 9 वाजेपासून विशेष अशा पूजेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. शिवाय या ठिकाणी एक प्रवचनाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि मी धर्मधारी धर्मेश हे प्रवचन या ठिकाणी सर्व उपस्थितांसमोर व्यक्त करत होतो. कारण मी एवढा काही मोठा नाही की मी बाबासाहेबांची उंची मोजू शकेल, पण मला जे बाबासाहेब उमजले ते केवळ मी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे बाबासाहेबांचे 3 गुरु म्हणजे भगवान बुद्ध, महात्मा फुले आणि महात्मा कबीर हे जे बाबासाहेबांचे 3 गुरु होते, तसेच बाबासाहेबांचे 3 उपास्य दैवत पण होते. ते म्हणजे विद्या, शील आणि स्वाभिमान. बाबासाहेब आपलं आयुष्य जगत असताना ह्या 3 गोष्टींनुरूप कसे जगले, ते त्यांनी विद्या कशी संपादन केली, त्यांच्यानंतर ते शिलाचार्य जीवन कसे जगले आणि स्वाभिमानी जीवन कसं जगले. कारण त्या काळामध्ये आपल्याला विद्या घेणंसुद्धा अवघड होतं, परंतु बाबासाहेबांनी असं म्हणतात, आपण नेहमीच म्हणतो की वर्गाबाहेर शिकून भीमाने विद्या ग्रहण केली, परंतु केवळ विद्या घेणं पुरेसं नव्हे तर ते आपल्या आचरणात आणणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी आपल्या आचरणात आणली विद्या घेऊन. आणि केवळ स्वतःसाठी नव्हे तर त्या विद्येचा उपयोग त्यांनी समाजासाठी सुद्धा केला. म्हणून बाबासाहेब हे बोधिसत्व ठरले. कारण बोधिसत्व तेच करत असतो की माझी जशी प्रगती झाली तशी इतरांची पण व्हायला पाहिजे, याच्यासाठी बोधिसत्व खऱ्या प्रयत्न करत असतो, त्यालाच बोधिसत्व म्हणतात. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी विद्या संपादन करून केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शील हे बाबासाहेबांचं दुसरं उपास्य दैवत. बाबासाहेबांनी शिलाचाराला अतिशय जपलं. कारण बाबासाहेब नेहमी म्हणत असत की मी खूप पंडित आहे, मी खूप विद्याविभूषित आहे किंवा माझा खूप अभ्यास आहे, मी भारदस्त आहे म्हणून लोक मला घाबरतात असं नाही, तर मी शिलवान आहे म्हणून लोक मला घाबरतात, हे बाबासाहेबांचं वाक्य होतं. कारण परदेशात राहूनसुद्धा बाबासाहेबांनी कधी शिलभंग केला नाही, कधी त्यांनी तिथल्या मादक पदार्थांनासुद्धा स्पर्श केला नाही. असे बाबासाहेब शिलाला खूप जपले. अशा अनेक घटना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आहेत की त्यांनी शिलाचरणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि
त्यांना माहिती होतं की जोपर्यंत माझा समाज शिलाचर्मी होत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणं शक्य नाही. म्हणून बाबासाहेबांनी शिलावर खूप जोर दिला होता. स्वतःही शील अंगीकारलं आणि आपल्या समाजासाठी सुद्धा ते अंगीकारावं म्हणून त्यांनी भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारून समस्त पददलितांना बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये जणू काही टाकलं. त्याच्यानंतर स्वाभिमान हा तर बाबासाहेबांच्या नसानसात भिनलेला होता. कारण कधीही बाबासाहेब मोठ्या मोठ्या लोकांसमोर कधीही झुकले नाहीत. कारण बाबासाहेबांकडे विद्या होती, शील होती, तसाच स्वाभिमानसुद्धा त्यांनी बाळगला होता. महात्मा गांधींसारख्या माणसासमोरसुद्धा बाबासाहेब कधी झुकले नाहीत. गोलमेज परिषदेत जेव्हा महात्मा गांधी म्हटले की डॉक्टर आंबेडकर तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी समाजकार्य करतो आहे, दलितांची सेवा करतो आहे, पण बाबासाहेब म्हणतात की तुमचं ते प्रेम ताईचं प्रेम आहे, पण आईचं प्रेम कधी पददलितांना लाभलेलं नाही आणि तो देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर अशाही व्यक्तींसमोर बाबासाहेब कधी नरमले नाही किंवा कधीही कुठल्याही गोष्टीची तृष्णा घेऊन बाबासाहेबांनी आपला स्वाभिमान विकला नाही. जसं आता आपण पाहतो समाजामध्ये की थोडंसं काही मिळालं की लगेच आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवून त्या अकुशल गोष्टींकडे झुकत असतो. पण जर आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे पाईक आहोत, बाबासाहेब आपले आदर्श आहेत, तर आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे स्वाभिमानी जीवन जगायला पाहिजे. आत्ता जर आपण पाहिलं की आपण 500 रुपयासाठी 200 रुपयासाठी आपली मतं विकतो आणि आपला स्वाभिमान जणू काही आपण विकून टाकत असतो. परंतु बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट कधीच केली नाही. धर्मांतराच्या वेळेस त्यांनी जेव्हा घोषणा केली 21 वर्षाची नोटीस जणू काही या भारतीय समाजाला बाबासाहेबांनी दिली, तेव्हा अनेक धर्मीय लोक त्यांचे मोठे मोठे लोक बाबासाहेबांना अनेक प्रकारची आमिष दाखवत होती, पण तरीसुद्धा बाबासाहेब कधी त्यांच्यासमोर झुकले नाहीत. त्यांनी आपला स्वाभिमान कधी विकला नाही. शेवटी त्यांनी ह्याच भूमीतला भगवान बुद्धांचा धम्म अंगीकारला आणि केवळ त्यांनी अंगीकारलाच नाही तर स्वतः शीलवान असल्यामुळे त्यांनी तो धम्म इतरांनासुद्धा दीक्षा देऊन ग्रहण करायला लावला. मित्रांनो, खरं तर बाबासाहेब हे ह्या तिन्ही गोष्टीत परिपूर्ण होते. म्हणजे ते विद्यासंपन्न होते, शीलवान होते आणि स्वाभिमानी होते. म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण हे चांगलं जीवन जगत आहोत. आज आपण चांगल्या घरात राहतो, चांगले कपडे घालतो, चांगले शिक्षण घेत आहोत. हे सगळे श्रेय जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे माधुर्य निर्माण झालेलं आहे ते जर तसं टिकवायचं असेल तर बाबासाहेबांच्या वागण्यानुसार, बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार विद्यावान, शीलवान आणि स्वाभिमानी जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या जयंती साजरी करू शकत नाही. जर आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब आपल्यामध्ये उतरवायचे असतील, बाबासाहेबांनुसार त्या जीवन जगायचा आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने आपण विद्यावान, शीलवान आणि स्वाभिमान होऊन बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन मोठ्या पद्धतीने त्यांची जयंती आपण पुढे साजरी करू शकतो. तर आज या प्रसंगी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. मला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं ऋणी आहे आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देऊन आपल्या सर्वांना 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवाराला 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.